आपल्या सर्वांना ज्ञात असेल की या पुणे महानगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल वाचलं आहे. त्या अनुषंगाने शिवसेना पक्षाचं स्वतंत्र पॅनल या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हे स्वतंत्र पॅनल त्या ठिकाणी पक्षाचं म्हणून ठेवलेलं आहे. त्या पक्षामध्ये गमधनं आमचे सागरजी बारणे आहेत, गमधनं आमच्या सुलक्ष्मीताई धनकोडे आहेत, त्यानंतर कमधनं आमच्या मोहिनीताई देवकर आहेत आणि डीमधनं मी स्वतः गिरिराज सावंत त्या ठिकाणी ह्याच्या आज प्रचाराचा शुभारंभ आज या धनकोडीचे ग्रामदैवत सर्वांचं श्रद्धास्थान जानुबाई मातेच्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही सुरुवात करतो आहे. आणि ह्याची सांगता आपल्या चैतन्यनगरचं आपल्या सर्वांचं आहे संबंध दक्षिण पुण्याचं श्रद्धास्थान, तमाम भावभक्तांचं आधारस्थान शंकर बाबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा हा प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी काम करत असताना लोकांच्या समोर मतदार बंधू भगिनींच्या पुढे जात असताना दैनंदिन समस्या रोजच्या जीवनातल्या ज्या आहेत रस्ते, लाईट, वीज, पाणी ह्याच्याही पलीकडं एक लोकप्रतिनिधी असला गेला पाहिजे त्या पद्धतीचं व्हिजन घेऊन आम्ही सर्व जनतेसमोर मतदार बंधू भगिनीसमोर जातात. आपल्या धनकोडची ग्रामदैवता आणि श्रद्धास्थानातले जानुबाई आई यांच्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही त्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आणि या प्रचाराचा नारळ फोडताना खरोखरच अतिशय आनंद होत आहे का जिथे शिवसेनेचं पॅनल आज आपल्यासमोर सर्वांसमोर उभं आहे. त्या पॅनलमध्ये आत्ताच गिरिराज भाऊंनी सांगितलं, गिरिराज भाऊ आहे, सागर भाऊ बारणे, सुलक्ष्मीताई धनकोडे, मी आहे, या पॅनलमध्ये उमेदवार म्हणून आज ही निवडणूक लढवीत असताना खरोखरच 2012ची निवडणूक लढवली, 2017ची निवडणूक लढवली. या जनतेने भरपूर मनापासून भरपूर प्रतिसाद मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो आशीर्वाद आणि त्यांचं ते आमच्यावर असलेलं धनकोडीकरांचं प्रेम हे उद्दिष्ट समोर ठेवूनच या आज या निवडणुकीला समोर जात आहे. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि या राज्याचे माजी आरोग्यमंत्री सन्माननीय तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 37चा हा धनकवडी कात्रज डेअरीचा प्रभागामध्ये 4 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी गिरिराजजी सावंत, त्याचप्रमाणे मोहिनीताई देवकर, सुलक्ष्मीताई धनकवडे आणि या ठिकाणी आमचे सागरजी बारणे. तुम्ही या पॅनलकडे पाहिलं तर पहा, नव्या जुन्याचा संगम या ठिकाणी या पॅनलमध्ये एक अनुभवी असणाऱ्या मोहिनीताई देवकर आणि तरुणांचं ऊर्जास्थान आणि एक तरुण म्हणून भूमिका घेणारे गिरिराजजी सावंत असतील, सागरजी बारणे असतील. आणि कुणाला वाटू नये की सगळ्या बाहेरच्यांनाच तिकीटं दिली आहेत का, त्यासाठी गाववाले म्हणून या ठिकाणी धनकवडे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. त्यामुळं हा पॅनलचा एक सुरेख संगम या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक नवं व्हिजन घेऊन आमचा हा पॅनल या ठिकाणी सामोरं येतोय. आपण पाहिलं वर्षानुवर्ष ज्यांना मतं दिली त्यांच्या माध्यमातून काय काम झालं काय नाही झालं हे मी सांगण्यापेक्षा मतदारांना माहिती आहे. आजही त्याच ट्रॅफिकमधून जावं लागतं. भाजी आणायला जायचं म्हणलं तर रस्त्यालाच लोकांना बसायला जागा नाही आहे. कुठलं हॉस्पिटल कुठं आहेत, का होऊ शकत नाही. 97 साली धनकवडी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आली. अहो त्यानंतर 10-10, 20-20 वर्षांनी मागणी आलेल्या खराडीकडं पहा, कोथरूडकडं पहा, बावधन बुसारीकडं पहा, काय परिस्थिती आहे, का हे होऊ शकत नाही. यासाठी चांगलं विजन, एक युवा नेतृत्वाची या धनकवडीच्या या प्रभागाला गरज आहे. आणि त्या अनुभवी असणाऱ्या या धनकवडे असतील, मोहिनीताई असतील, यांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न असतील, त्या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी हा आमच्या प्रभागातील पॅनल करेल. या सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आपण पाहिलं, संकटामध्ये जर पहिल्या राज्यात कुणाला आठवण होत असेल कुठल्या नेतृत्वाची तर त्या नेतृत्वाचं नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब. नगरविकास खात्याचे मंत्री आहेत ते. आपण पाहतोय धनकवडीमध्ये अनेक जागा आहेत वर्षानुवर्ष तशाच पडलेल्या आहेत. त्यांचे पैसे महानगरपालिकेने दिलेत परंतु त्या जागा ताब्यात येऊ शकलेल्या नाहीत. काय परिस्थिती आहे, का होऊ शकत नाही आहे. अहो बस तरी वळती का, त्यांच्यासाठी बारक्या बस केल्यात त्या सुद्धा धनकवडीकरांच्या दारापर्यंत जाऊ शकत नाही. का होत नाही. विजन पाहिजे. विजन असणारी नवीन 2 युवा नेतृत्व तुमच्या समोर दिलं आहे. गिरिराजजी सावंत असतील, सागर बारणे असतील, सहज उपलब्ध होणारी माणसं आहेत. सागर रोज रस्त्याला फिरत या, सकाळी सगळ्यांना उठल्या सागर भेटणार आहे. जी तांत्रिक कामं आहेत जी मंत्रालयातून मंजूर करून आणायच्यात त्यासाठी विजन असणारं युवा नेतृत्व गिरिराजजी सावंत आहेत. या माध्यमातून या धनकवडीचं स्वप्न पूर्ण होण्याची ही वेळ आहे. आज सुरुवात आहे. आज एवढंच बास, अजून बऱ्याच बोलायचंय. जय हिंद.